आपण इथे स्पर्धा सुरू आहे, त्याचप्रमाणे भारतीय संघ देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती आहे आणि मॅच इथे जिंकली आहे आणि त्याबद्दल भारतीय संघाचं देखील कौतुक आपण टाळ्या वाजवून करूया. वॉशिंग्टन सुंदर आज यांनी अप्रतिम अशी कामगिरी केली आणि भारतीय संघ या तिसऱ्या वन डे मध्ये जिंकला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जशी मॅचला सुरुवात होईल आणि तसं आमचे गुरुवर्य आपल्याबरोबर जोडले जातील, ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमलेला आहे. आमचे गुरुवर्य इथे मंडले सर आपल्याबरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स मंडले सर, धन्यवाद. म्हणजे शैलेश सर वॉशिंग्टन सुंदर खेळला असं म्हणायला लागेल. वॉशिंग्टन सुंदर खेळला ऑस्ट्रेलियामध्ये. सामन्याला सुरुवात 50+ थरार. आरिफ भाई गोलंदाजी मार्कवरती. शास्त्रीनगर येरवडा नाव घेतल्यानंतर सांगायची काही जास्त गरज नाही. समोर आहेत ते फलंदाज. वेस्टर्नच्या मागे सचिन कोकाटे पाटलांचं अतिशय चाणक्य क्षेत्ररक्षण. व्हाईट बॉल अवांतच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा व्हाईट बॉल. मुळे सरांच्या बऱ्याचशा सूचना आहेत. मुळे सर त्याची काळजी घेतली जाईल. 50+ खरं तर हा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आरिफ यांचा चेंडू, वा काय सुंदर बॉल आहे. आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठीच आरिफ यांना ओळखलं गेलं. या लेग कटर बॉलिंगनच त्यांनी साऱ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटवरती हुकूमत गाजवली. आमच्या नौशाद भाई शेख यांचा शास्त्रीनगर येरवडा संघ मैदानावरती उतरला म्हटलं की आरिफ पहिले षटक टाकणारे 100% फिक्स होत. तेच आरिफ गोलंदाजी मार्कवरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू खेळला ऑफ साइडला आणि इम्तियाज भाईंचा सुरेख झेल फलंदाज बाद. इम्तियाजांना आपण पाहिलं 50+ वयोगटातला सामना आहे. खरं तर राहुल भैयांचं नेहमी हे इनिशिएटिव्ह आहे. राहुल भैया दर प्रत्येक वाढदिवसाला ज्या वयोगटात जातात त्या वयोगटाची स्पर्धा सुरू होते. शिवनेरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शैलेश सरांना गडबड आहे कारण दुसऱ्या एका स्पर्धेमध्ये त्यांचा आज पगाराचा दिवस आहे आणि पगार फार महत्वाचा आहे. आरिफ सुंदर बॉलिंग, त्याचबरोबर इम्तियाज यांनी टिपलेला कव्हर्स मध्ये सुंदर झेल. आता जे काही जुनी जाणती मंडळ आहेत, नवीन मुलांना माहित नसतील हे कोण आहेत काय आहेत, परंतु हे एक काळ गाजवलेले आणि आजही खेळत असलेले दिग्गज मंडळ आहेत. आरिफ यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, शास्त्रीनगर येरवडा त्यांची मूळ टीम होती. हे सगळे 50+ वाले यंग क्रिकेटर आहेत जे आजही मागे हटायला तयार नाहीत. इम्तियाज भाईंना आपण पाहिलं, सनी 11 म्हटलं की इम्तियाज भाई, आणि ते काम आपण त्यांच्याकडे नेहमी पाहिलंय. नवीन बॅटर तरीकानी फलंदाजी मार्कवरती येत आहेत. परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा हायवे एंडकडनं आरिफ. हा सुंदर लेग ब्रेक बॅकफुटला गेले चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. इम्तियाजांना बरंचसं काम करावं लागतंय आणि त्यावरती सिंगल मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा मकडिया सर कळवत आहेत. त्यांचं आडनावच मकडी आहे. गणा भाऊ वेल प्लेड, चांगला खेळ. नक्कीच आज गणा हो बॅकफुटला जात सुंदर पंच आणि चेंडू जातोय सरळ डीप पॉइंट आणि कव्हर्स बंद, सरळ सीमा पार, खणखणीत चौकार. अमर खरं तर सांगवीतले आपले खेळाडू आहेत आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळताना आपण त्यांनी पाहिलंय. आज एक गोष्टी आरिफ भाई थोडीशी आम्हाला कमी वाटली. आरिफ गोलंदाजी मार्कवरती आले की 3 किंवा 4 स्लिप दिसणार. आज आरिफ भाईने एकच स्लिप का लावली हा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3-3, 4-4 स्लिप लावून गोलंदाजी करणारे बॉलर आहेत आरिफ, ज्यांनी आतापर्यंत क्रिकेट खेळलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डीप पॉइंटला संजय भालेराव सरांना तिकडे मागे सरकवलं गेलंय, जे आतापर्यंत कव्हर पॉइंटला फील्डिंग करत होते. डान्सिंग डाऊन द विकेट. हा चेंडू जिथला फिल्डर काढला तिथेच भिरकावला. एक टप्पा घेत चेंडू जातोय सरळ सीमा पार, दणदणीत चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 12 धावांवरती एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. षटक क्रमांक पहिलं आरिफ यांचं षटक संपलंय. एक फलंदाज त्यांनी बाद केला. इम्तियाजांनी तो झेल कव्हर मध्ये टिपला होता. सन्माननीय खासदार मुरलीधरांना मोहोळ यांच्या कल्पकतेतनं साकार झालेला एक अद्भुत क्रीडा आविष्कार, ज्याचं नाव आहे खासदार क्रीडा महोत्सव. त्याचा आज पहिला दिवस आहे. मोठं आयोजन, बहारदार नियोजन, स्पर्धेची भव्यता आपल्या सर्वांच्या लक्षात यावी. स्पर्धेचे मॅस्कॉट्स अर्थात ज्याला स्पर्धेचे शुभंकर असं म्हटलं जातं
असे आपले 2 मॅस्कॉट्स त्या ठिकाणी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. ट्रॉफीच्या आगळ्या वेगळ्या वेशभूषेमध्ये ते मैदानावरती आलेत. गोलंदाजी मार्कवरती पुराणा चावल, सँडी कदम. पाहूया समोर आहेत महेश. सँडी मगाशी मला वाटतं ओपन गटात खेळत होते, आता फक्त टी शर्ट बदली केले, माणूस तोच आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. उत्तम सर तिकडे हे करा. टॉस या ठिकाणी आपण संपन्न झालेला. टॉस जिंकले प्रथमतः शिवनेरीचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. प्रथमतः काय निर्णय? आम्ही आता गोलंदाजी करायचं स्वीकारलंय यावेळेस. महत्वपूर्ण मॅच आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघांना किती धावांपर्यंत रोखल आणि काय सांगाल? प्रतिस्पर्धी संघ म्हणजे आमचा संघ आहे ऍक्च्युली. आता त्यांना जेवढ्या कमी धावांमध्ये रोखता येईल तेवढ्या याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे आमचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आहे, टॉस जिंकले, आता पुन्हा बॅटिंग करायची आणि किती धावांचे टार्गेट असेल काय सांगाल? आणि प्रतिस्पर्धी देखील तुमच्या विरुद्ध खेळणार आहेत. ही महत्वपूर्ण मॅच आहे कारण डू ऑर डायचा सामना आहे. काही नाही, तिन्ही सकाळपासून बॅटिंगच करतोय, तर आता पण 100% द्यायचा प्रयत्न करू आणि ते तास स्कोअर डिफेंड करायचा ट्राय करू. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातो जिथे 50+ खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण का एक महत्वपूर्ण मॅच देखील आपण पाहिलं तरी ते सुरू आहे. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय दीपक मंडले सरांना. सँडी कदम यांना थोडीशी दुखापत सतावते. मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये पंच त्यांना मदत करतायत. सर्व त्यांचे सहकारी अवतीभोवती गोळा झालेत. हिरवगार ग्रास मैदान आहे. तब्बल 3-4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. आकाशामध्ये ड्रोन घिरट्या घालतंय. हे त्याचबरोबर रंगीत संगीत कपडे आहेत. 50+ वयामध्ये अजून तुम्हाला काय पाहिजे? एवढं सुंदर त्या ठिकाणी नियोजन सर्व आयोजकांनी करून दिलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या मला वाटतं 15 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पटपट खेळा कारण यानंतर आजच्या गटातली महत्वपूर्ण क्वार्टर फायनल बाकी आहे. आमच्या दोन्ही मॅस्कॉट्स मित्रांचं खूप खूप आभार, कौतुक. कारण हे काम सोपं नाही. त्यात प्रचंड त्या ठिकाणी उष्णता लागत असेल, आतमध्ये घाम सुटत असेल, परंतु एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला, तुमच्या शरीरावर सगळ्यात शोभून दिसणारा दागिना म्हणजे तुम्हाला येणारा मेहनतीचा घाम आहे. मेहनतीचा घाम हा शरीरावर असणारा सर्वात सुंदर दागिना आहे आणि तो तुम्ही मेहनतीच्या माध्यमातून सर्व जणांचं मंत्रमुग्ध सगळ्यांना करताय. आपले मॅस्कॉट्स यांचं खूप कौतुक आपल्या दोन्ही मित्रांचं. गोपाळराव मैदानाच्या आतमध्ये गेले, नुकतेच 50+ झालेत, परंतु अजूनही त्यांना 50+ मध्ये खेळायचं नाही कारण मग लोक म्हणतील तू म्हातारा झाला. त्यामुळे गोपाळरावांची इच्छा अजूनही 40+ मध्ये त्या ठिकाणी खेळायचं. परत एकदा खेळाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आयडियल स्पोर्ट्सचं क्रिकेट गेले 2 दशकं त्या ठिकाणी गाजवणारे सचिन अमृतकर जबरदस्त गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेटच्या माध्यमातून करतात का? समोर आमोर आहेत, ज्या आमोर यांनी आतापर्यंत 2 सुंदर चौकार खेळलेले आहेत. 50+ वयोगटातली सर्व मंडळ आहेत. आजही दमखम. ओहो, हा चेंडू ऑन साइडला खेळला आणि पहिल्या चेंडूवरती येतोय जबरदस्त चौकार. सचिन अमृतकर यांना वेगळी बॉलिंग करावी लागेल कारण तुम्ही अमर समोर अशी साधी बॉलिंग केली तर तुम्हाला तो खाऊन टाकेल. धावफलक 4 धावांनी पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत मला वाटतं 19 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं. सँडी कदम थोडेसे दुखापतग्रस्त झाले, त्यांना विश्रांती दिली गेली. बदली गोलंदाज सचिन अमृतकर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पाहूया पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यांच्या या षटकातल्या गोलंदाजीवरती. हा चेंडू मात्र चांगला लॉंग ऑनला झेल होईल का? आणि झेल सुटला. सचिन अमृतकर प्रचंड प्रश्नचिन्हामध्ये पडले कारण हा झेल होण्यासारखा होता. आकाशामध्ये ड्रोन आहे, मैदानावरती 4-5 कॅमेरे आहेत, तिकडे रील्सवाली 20-25 मंडळी रील्स काढतायत. आतमध्ये भारतीय सैन्य दलाच्या ड्रेस कोड मध्ये खेळाडू खेळताना दिसत आहेत. 50+ मध्ये हे कोणी स्वप्नातही पाहिलं नसेल जे आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले अमर, बॅट आणि बॉल संपर्क नाही. सचिन कडनं चेंडू फक्त सचिन कडे गेला. सचिन कोकाटे एकट्यांच्या मागे आहेत. सचिन अमृतकर बॉलिंग करतायत आणि ही सर्व आयडियल मैदानावरती खेळणारी कोथरूडकर मंडळ आहेत. या अगोदरची मॅच गणेश भाऊ साळवी कोथरूडकर खेळाडू आहेत, त्यांनी गाजवली. सकाळच्या मॅचला येऊ शकले नाहीत, घरी अडचणी आहेत आणि तरी सुद्धा मैदानावरती आले आणि सामना जिंकून देत मॅन ऑफ द मॅच ठरले. चेंडू ऑन साइडला खेळला, राजा भाऊन झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद. सुरेख झेल, सोप्पा सुटला, अवघड झेल घेतलाय
आणि रमेश भाऊ पायगुडे मला वाटतं राजाभाऊंच्या जवळ मिठी घ्यायला जातात की काय. इस विकेट पे सारे दुनिया को लूट लिया सचिन अमृतकर ने, असंच म्हणता येईल. 23 धावांवरती 2 फलंदाज. पटपट खेळा बरं, 50+ मंडळी, पटपट खेळा. नवीन बॅटर राजू, नाही बॅट्समन दोन्ही राजू येत का? राजू मग आता घ्यायची कोणाची बाजू, हाच प्रश्न मोठा आहे. इम्तियाज भाई अजूनही तोच दमखम आहे. अजूनही इम्तियाज भाई बाउंड्री लाईनवरच दिसणार, चुकून माकून काहीतरी सर्कलच्या आतमध्ये. इम्तियाज भाईंना मी 25 वर्षापूर्वी असंच पाहिलं होतं, आजही ते जसेच्या तसेच आहे. राजू सुतार नॉन स्ट्राईक एंडला. राजू आपले फर्ग्युसन कॉलेजचे असणारे 50+ खेळाडू, गोलंदाजी मार्क करतायत, तेज तर्रार मारा करण्यामध्ये सक्षम आहेत. समोर संघाचे संघनायक महेश आहेत. धाव फलकावर धावा आहेत त्या 23 धावा, 2 षटक संपले. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. चेंडू सरळ ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. सँडे यांच्या उजव्या बाजूने चेंडू गेलाय तो लॉंग ऑफला. इम्तियाज चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडू घेतलाय, थ्रो पहा. विश्वास बसतोय का? वय 52-53 वर्ष आहे. इथे मंडळी 30-32 मध्ये रिटायरमेंटचे वेध त्यांना लागतात. ही मंडळी 50, 52, 53, 54 झाले तरी थांबायला तयार नाही, कारण हे क्रिकेटचं प्रेम आहे. क्रिकेट हे रक्तामध्ये तरीकडे सामावलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती परत राजू सज्ज आहेत. समोर आहेत ते राजू विरुद्ध राजू, दोनही नामांकित खेळाडू पुणे शहरामधले. ओ, हा चेंडू सरळ उचललाय डीप मिड विकेटला. पहा किती दूरवरती फटका खेळलाय. वाटतोय का 50 वर्षाचा खेळाडू. अर्धशतक कधीच पूर्ण झालंय वयाचं, परंतु मैदानावरती आजही अर्धशतक झळकवण्याची दमखम ठेवणारे खेळाडू. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. वय हा या मंडळीसाठी फक्त आकडा आहे. बाकी जोश, जल्लोष, निडरता, धाडस सर्व आहे तसंच आहे जे तरुणपणात होतं, जे लहानपणामध्ये होतं. राजू पुढचा चेंडू. ओ, चांगला चेंडू डोक्यावरनं मागे खेळून दिला. स्ट्रेट ड्राईव्ह. इम्तियाज चेंडूच्या मागे आले. सुंदर चेंडू कलेक्ट केला. पहा किती नवीन खेळाडूंना शिकण्यासारखं आहे बरं. बरेच युवा खेळाडू असतील. लॉंग ऑनला आम्ही आज सकाळपासून पाहिलंय, फार गडबड होत होती. फार त्या ठिकाणी खेळाडूंना झेल घेता येत नव्हते. खेळाडू पडत होते, कोणाला बॉल आउट येत नव्हता. आज ही मंडळी 50 वयामध्ये किती क्लीन फिल्डिंग करतात. यावेळेस चेंडू बॅक फुटला जात सरळ पंच केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू एक टप्पा घेत सरळ सीमा पार. खणखणीत चौकार महेश लोखंडे यांच्या बॅटमधून. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं खरं तरी 40+ खेळाडू मैदानावरती आले. सन्मान्य खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये त्या सुंदर वातावरणामय खेळाचा आनंद ते घेत आहेत. सूर्य मावळ तिकडे झुकलाय. आज सकाळी 9 वाजता असं वाटलं होतं आज दिवसभराचा खेळ होणार नाही. राजू, ओहो, यावेळी क्षेत्ररक्षक हलवला. आता मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. इम्तियाज यांची पळापळ सुरू आहे आणि क्षेत्ररक्षण तेवढं सुरेख सुरू आहे. धावफलक एका धावेने पुढे जाईल. 36 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना शैलेश निवंगुने सरांचं सुंदर समालोचन तुम्ही ऐकलं. खेळचा बुलंद आवाज उत्तम सावंत सर आपल्याबरोबर पुढचे 13-14 दिवस मॅरेथॉन कॉमेंट्री त्यांची आपण ऐकणार आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. दूरवरनं विजय दळवी चेंडूच्या मागे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुरेख थ्रो. बऱ्याचशा नवीन मुलांना वाटत असेल आपण 25 मध्ये काय करतोय. हे 50+ वाले वाघ अजूनही मैदानावरती डरकाळी फोडत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा धावफलकावरती आहे. खर तर राहुल भाई यांच्या डोक्यामध्ये नेहमीच नवनवीन संकल्पना असतात. जवळपास 8 वर्षांपूर्वी 40+ ची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. आता पाहता पाहता त्या 40+ ची संकल्पना साऱ्या टेनिस बॉल क्रिकेट जगताना उचलून धरली आणि मागच्या 26 जानेवारीला भैया जसे त्या ठिकाणी 50+ झाले, लगेच 50 पट फॉर्मॅट आला. म्हणजे आता हे चालणार कधीपर्यंत? जोपर्यंत भैया आहे तोपर्यंत. हे निश्चित. ज्यावेळेस 70च्या पुढे 70+ गट खेळताना पाहायला मिळेल. असेही गंमत आहे. विजय दळवी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. अजूनही ही सगळी मंडळी आहेत ना, यांना कोणी जर म्हटलं ना तू म्हातारा आहे, ते ऐकून घ्यायला तयार नाहीत. म्हणजे त्याशिवाय तुम्हाला क्रिकेट खेळता येणार नाही. यानंतर फार महत्वाची मॅच आहे. आजच्या दिवसभरातली क्वार्टर फायनलची मॅच. कोथरूडकरांचा आज दिवस त्या ठिकाणी आहे. सर्व कोथरूड प्रीमियर लीग मध्ये खेळणारे संघ या मैदानावरती आले. विजय दळवी पहिला चेंडू फुल टॉस. राजू यांचा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. 6 धावांवर धावफलक पुढे जाईल. विजय दळवी यांना आपण पाहिलं, वय वर्ष 53 रनिंग आहे. रोज सकाळी फर्ग्युसन कॉलेज असेल, SP कॉलेजवरती
विजय भाऊ आमच्या बरोबर सराव करतात. चांगल्या प्रकारची बॉलिंग, फिल्डिंग, बॅटिंग, आजही फिटनेस मात्र उत्तम ठेवलेला आहे या वयामध्ये सुद्धा. चांगलं कमबॅक, चांगला चेंडू, एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. राजू चेंडूच्या मागे येतात, सिंगल त्यावरती मिळेल. तुम्ही साधी गंमत तुम्ही राजू यांच्याकडे जर पाहिलं ना, तो आता तुम्ही म्हणत असाल त्यांचं वय 53-54 आहे, आजही कॅप वरती गॉगल आहे. म्हणजे आजही ही मंडळी स्टायलिशच खेळणार हा विचार करूनच मैदानावरती येतात. आम्ही कशात कमी आहे? 53-54 झालं म्हणजे आम्हाला काही क्रिकेट खेळता येत नाही का? राजाभाऊंच्या डोक्यावरती गॉगल चमचम चमकतोय कॅप वरती. एसटीच्या मागे आमचे सचिन कोकाटे पाटील, म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडूला लाजवेल असा गेटअप घेऊन ते मैदानावरती नेहमी येतात. संजय भालेराव सर, मला वाटतं मागची स्पर्धा भैयांची त्यावेळेस कुठेतरी आउट ऑफ पुणे होते, त्यावेळेस येऊ शकले नाहीत. परंतु संजय भालेराव सर साऱ्या भारतामधले नामांकित पंच आहेत. आणि रेंजिल्स खडकी, सूर्या रेंजिल्स खडकी म्हटलं की दुसरं नाव तोंडावरती तर संजय भालेराव सर. याच मैदानावरती 50+ स्पर्धेमध्ये संजय सर खेळायला आले, त्यांचंही कौतुक आहे. महाराष्ट्रभरामध्ये, भारतभरामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना पंच म्हणून मागणी असते. हा चेंडू हवेमध्ये उंच खेळला, क्षेत्ररक्षण हटवलं गेलं आणि आरिफ फार दूर, चेंडू जाईल सरळ सीमा पार, चौकार, 4 धावा. किती झाला नाही भारतानं सामना जिंकला 2020 सामना. आता मुलींची मॅच मला वाटतं पावसामुळे थांबली होती, परंतु ती चालू झाली अशी माहिती येते. मुली आज मला वाटतं वुमेन्स वर्ल्ड कपची फायनल आहे, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका. आजचा रविवार क्रिकेटमय आहे. धावफलक 48 धावा राजाभाऊ धावफलकावरती आहेत. आतमध्ये मला वाटतं कॅमेरामन मगापासून बरीच क्षणचित्र टिपतायत आणि चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. शैलेश सरांनी मगाशी त्यांना सांगितलं, तुम्ही तुमच्या स्वतःपेक्षा कॅमेराला जपा. परंतु एक गोष्ट मी नक्की सांगेल, आयुष्यामध्ये कॅमेऱ्याची लेन्स आणि माणसाचा सेन्स कायम चांगला असणं गरजेचं आहे, नाही तर तिच्याकडे आयुष्यामध्ये क्लॅरिटी येत नाही. विजय दळवी, चेंडू सरळ ड्राईव्ह केला गॅप मध्ये, सुंदर फटका. महेश लोखंडे यांचा चेंडू जाईल डीप ट्रॅकवर सीमारेच्या भेदत, चौकार, 4 धावांसाठी. विजय दळवी, मला वाटतं पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतर काही चेंडू चांगले. आता मात्र महेश यांनी, कारण 50+ वय जरी झालं तरी रोज नित्यनियमाने सराव करणारे सगळे मंडळी. राजाभाऊंचा षटकार आपण पाहिला, त्या जाळीच्याही पलीकडे त्यांनी षटकार खेळून दाखवलंय. आजही मी लांबवरचे षटकार खेळू शकतो. चौकार, 4 धावा. 4 धावांनी धाव फलक पुढे. अंपायर सुद्धा त्या ठिकाणी छोटस नक्कीच क्लिप तिकडे काढण्याचा प्रयत्न कॅमेरामनचा आहे. त्या ठिकाणी खोल टप्प्यात चेंडू रमेश भाऊ पायगुडे यांची बरीचशी पळापळ. आता बाकीचे मंडळी आणि इथे फलंदाज राणा, एक धाव शॉर्ट आहे, याचा अर्थ फक्त 1 धाव मिळेल. राजाभाऊ यांची 1 धाव शॉर्ट पंचांनी दिली, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. रनआउट आहेत, रनआउट आणि 1 रन शॉर्ट पण दिलाय मला वाटतं, म्हणजे एकही धाव नाही. रनआउट आणि 1 रन शॉर्ट म्हणजे एकही धाव नाही. धाव फलकावरती धाव आहेत त्या 52. 52 धावा धाव फलकावर. थोडं पटपट खेळा विनंती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 52 धावा धाव फलकावर, 53 धावांची गरज. मात्र या ठिकाणी रमेश भाऊ पायगुडे यांच्या टीमला जिंकण्यासाठी चेंडू आतमध्ये पोहोच करा. यानंतर उत्तम सावंत सर मायक्रोफोनवरती असतील. चला पटपट चला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या खेळाडूंना विनंती आहे. यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण मॅच देखील आपण खेळणार आहोत. त्याही मॅचचा टॉस या ठिकाणी आपण केलेला आहे. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतोय बघतोय. आणि खरं तर अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, खेळमेळीच्या वातावरणात पुढील मॅचला बॅडलाईटची तक्रार आयोजक स्वीकारणार नाही. त्यामुळे विनंती असेल की थोडं स्पीडअप करा. याही मॅचच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. अजून एक मॅच होणार आहे, त्यामुळे आपण सगळेजण खिलाडू वृत्तीनं खेळा ही विनंती आयोजकांच्या वतीनं आहे. आज सकाळी आपण थोडंसं उशिरानं सुरुवात केली, कारण का आता सकाळी थोडंसं ड्यू फॅक्टर होता. काल दुपारच्या सत्रात जो काही पाऊस झाला होता त्यामुळे थोडंसं मैदान देखील ओलं होतं. परंतु उद्या बरोबर सकाळी टायमिंगवरती, वेळेवरती उद्याच्या शेड्यूलच्या मॅच होणार आहे. त्यामुळे उद्या ज्या टीम या मैदानावरती खेळणार आहे, जे संघ उद्या मैदानावरती खेळणार आहेत, त्या टीमच्या कॅप्टन खेळाडूंना विनंती आहे की उद्या बरोबर वेळेवरती सकाळी ठीक 8 वाजता
जे काय टायमिंग रिपोर्टिंगचं दिलेलं आहे, जो काय पहिल्या मॅचचं शेड्यूल आहे त्याच शेड्यूलनुसार उद्याच्या मॅचेस इथे होणार आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घेऊ नका. आता अन्ना 11 टीम वेळ घेऊ नका, पटपट चला. आघाडीचे बॅटर देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. संजय भालेराव आणि इम्तियाज शेख हे दोन द ग्रेट लिजंड क्रिकेटर इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन्ही खेळाडूंबद्दल बरीचशी माहिती आदरणीय दीपक चिमंडले सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. कारण का आता या खेळाडूंनी आपण पाहिलं तर एक काळ गाजवलाय, नुसता गाजवला नाही तर त्यांच्या काळात सातत्यानं अगदी गोलंदाजांना धडकी भरेल या प्रकारच्या फलंदाजी करणारे बॅटर म्हणून देखील या खेळाडूंची ओळख राहिलेली आहे. त्याचबरोबर फलंदाजांचे कर्दनकाळ म्हणून देखील काही गोलंदाज राहिलेले आहेत आणि त्यांनी देखील आपल्या गोलंदाजीतून फलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून एक काळ गाजवलाय. परंतु अजून देखील आस्थागत क्रिकेटची सेवा करताय आणि सगळे द ग्रेट लिजंड क्रिकेटर या 50+ निमित्तानं इथे आपल्याला पाहायला मिळतात. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपण पाहिलं तर 50+ वयोगटातील खेळाडू देखील खेळत आहेत आणि खेळाचा आनंद घेताना ते मात्र पाहायला मिळतात. पहिले षटक घेऊन गोलंदाज देखील आपण पाहिलं तर सज्ज होत आहेत. आघाडीचे बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात उतरत आहेत. इम्तियाज शेख ऑन स्ट्राईक, संजय भालेराव सर नॉन स्ट्राईक. या आघाडीची जोडी आपण पाहतोय. 50+ खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार क्रीडा महोत्सव खेळत आहेत. पुण्यनगरीमध्ये आपण पाहिलं तर विचेंडच्या मैदानावरती, ग्रीन घास मैदानावरती, टर्फ विकेटवरती याही खेळाडूंचा कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बनवले गेल्यात 52, टार्गेट ठेवले 53चं आणि पाठलाग केला जाईल का ते देखील आपण पाहतो. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू होता फुल टॉस, टीप विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, बाउंड्री लाईनवरती तैनात आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. विनंती एकच आहे की थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा, त्यानंतर अजून एक मॅच होणार आहे. 53चा पाठलाग मैदानाची सुरू आहे. पहिले षटक करतायत गोलंदाज. यावेळेस सरळ बॅटनं खेळला, लॉंग ऑफ डाऊन दी बॉल, एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे चेंडू सीमा पार. चुकी होते अमर भाईंकडनं आणि 4 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती बनवल्या जात आहेत 5 धावा. पहिल्या चेंडूत एक सिंगल, त्यानंतर एक चौकार. तर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला फक्त चेंडू अडवायचा होता आणि तिथे चुका होताना पाहायला मिळतात. परंतु काय हरकत नाही, 50+ खेळाडू आहेत, अनुभव मोठा आहे. फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. संजय भालेराव इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. जिकडे तिकडे चोहीकडे चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवत आहेत. सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहतो. जिथला चेंडू तिथे खेळण्याची खासियत आहे. मग कित्येक यंग खेळाडूंना ते मार्गदर्शन करतात, कित्येक नवोदित खेळाडूंना गाईड करतात. आज पुन्हा एकदा स्वतःच्या बॅट मधून आक्रमक बॅटिंग करताना पाहायला मिळतात. पॉवर प्ले फोडलाय. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट, आणखीन एक बॅक टू बॅक सलग तिसरा चौकार, सलग 3 चौकार, सलग 3 बाउंड्री इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. सकाळपासून आपण सलगचे 3 षटकार पाहिले, लागोपाठचे 4 षटकार पाहिले, परंतु 50+ खेळाडू आहेत ते देखील कुठे कमी नाही. कारण का त्यांच्या बॅटमधून लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार मैदानात खेळले जात आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत संजय भालेराव सर ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा. पहिलं षटक पॉवर प्ले. इथे बॅटच्या आतील काढा घेत चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एस्टेनच्या पाठीमागे विकेट किपर चांगला चेंडूला गॅदर करतायत, कॅरी करतायत. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. धावसंख्या पहिल्या षटकात 13. पॉवर प्ले आपण पाहिलं तर सुरू आहे. P1चे षटक, धावफलक 13. पायावरती टाकलेला चेंडू होता, शरीरापासून दूर केलाय, अडवताय. 38 सर्कल मध्ये फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल येते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः दुसऱ्या डावात बॅटिंग करणारा संघ देखील आपण पाहतोय. पायगुडे 11 या टीमनं आपण पाहिलं तर इथे बनवलं गेल्यात 14 धावा. 14 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होते आहेत. अन्ना 11 विरुद्ध पायगुडे 11 हे 2 संघ आपण पाहिलं तर एकमेकांच्या समोर आहेत. दोन्ही स्टारकास्ट 50+ आहेत. 50+ खेळाडू आपण पाहतोय. पहिलं षटक संपलं आणि दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. अरुण मोरे दुसरं षटक करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक खेळाडू आहेत, पुण्यनगरीतील अनेक खेळाडू आहेत, काही ग्रामीण भागातून आलेले खेळाडू आहेत,
परंतु 50+ क्रिकेट एक काळ ज्यांनी गाजवला, एक काळ ज्यांनी क्रिकेटमध्ये आपली दहशत दरारा कायम ठेवला, ते खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. थोडं स्पीडअप करा. अंपायर सरांना विनंती आहे की आपण सूचना करा खेळाडूंना. आम्ही तर इथून करतोय, तुम्ही तिथून करा, म्हणजे वेळ वाचवतील, कारण का वेळ फार महत्वाचा आहे. थोडं स्पीडअप करा. यानंतर अजून एक मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. यानंतर इथे चेंडू आपण पाहिले तर पंच कळतायत. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते स्कोर कार्ड पुढे जाते. 15 धावा धावपल होत आहेत. पाठलाग सुरू आहे 53 धावसंख्येचा आणि विजयाचं समीकरण आता बदलते, कारण का विजयासाठी अजूनही बनवायच्या 38. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय. डीप थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला अडवतायत शॉट मधून आणि फेकी देखील करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. संजय भालेराव, अरुण मोरे कित्येक वेळा एकमेकांच्या सोबतीने खेळलेत, आज एकमेकांच्या विरोधात आहेत. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. सांगवी परिसरात पीडब्ल्यूडीच्या मैदानात या खेळाडूंना आपण सातत्यानं पाहत असतो. इथे चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगला, गॅप मोठा, आणि तिथे आपण पाहिलं तर इम्तियाज शेख यांच्या बॅट मधून बॉल खेळलाय, चेंडू थांबलाय आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. 50च्या वयात देखील 3-3 धावा पळून पूर्ण करतायत आणि या खेळाडूंचा फिटनेस कमालीचा आहे. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणते आकडे बदलतील आणि स्कोर कार्ड ती बनवले जात आहेत. 19 धावा त्या मात्र धावपल कोणते आहेत. 53 धावांचा पाठलाग सुरू आहे. गोलंदाज अरुण मोरे, बॅटिंगसाठी संजय भालेराव सर. सरळ बॅटनं हवेत तर उडवलाय समोर, काऊ कॉर्नरला झेल टिपलाय, ऑटो कॅच, नाईस कॉट, टेकन, व्हेरी गुड कॅच. प्रेक्षकांना सांगावं लागलं की टाळ्यांचा कडकड करा. प्रेक्षकांनी केलाय टाळ्यांचा गजर. संजय भालेरावांची महत्वपूर्ण विकेट येते. अरुण मोरे आपल्या गोलंदाजीतून यश संपादित करतायत. अन्ना 11ला पहिला विकेट मिळवून देताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. तर पहिला धक्का पायगुड 11 संघाला. महत्वपूर्ण बॅटर होते, ज्यांच्या बॅटमधून 3 चौकार पहिल्याच षटकात खेळले होते आणि ते फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. टीमची असंख्य आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे. एक कडी बाद, 19 धावा धावपल होत आहेत. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच मैदान ती सुरू आहे. रंगता तितकीच आहे, रोमर्सच्या तितकीच आहे. उत्कंठा शिगेला पोहोचल्यात या 50+च्या मॅच मध्ये. खासदार क्रीडा महोत्सव मध्ये कोण मारेल बाजी ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. बॅकफुट वरती गेलेत, फ्रंट फुट वरती आलेत, पॉइंटला खेळलाय, अडवलाय, प्रयत्न सुरू आहेत. फेकला जाईल का, एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. एक शॉर्ट रन, आताची एकच धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोती 20 धावा, एक कडी बाद 20. 53चा पाठलाग अजूनही विजयासाठी बनवायच्यात 33 धावा. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न अरुण मोरे करतात आणि गोलंदाजी कमालीची आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिली विकेट संजय भालेराव यांच्या स्वरूपात आपल्या टीमला मिळून देताना पाहायला मिळत आहेत. अन्ना 11 विरुद्ध पायगुड 11. 50+ची मॅच खासदार क्रीडा महोत्सवात रंगते. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. राहुल कोंडरे मामा आले, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत आणि चेंडू देखील फेकलाय. तोपर्यंत धावा येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. राहुल कोंडरे मामा अन्ना 11 या टीम कडनं करताना पाहायला मिळतात. वेगान आले, अडवला, बॉडी बॅलन्स करू शकले नाही, त्यामुळे चेंडू खालून फेकला, परंतु धावा आपल्या संघासाठी इथे वाचवताना पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे जाते. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 आणि विजयाचं समीकरण आता बदललंय. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. 12 चेंडूत बनवल्या गेल्या 23 धावा, 12 चेंडूत बनवायच्या 30 धावा. घाई करा अन्ना 11 टीम, थोडी घाई करा. अजून यानंतर एक मॅच आहे. आज सकाळी आपण थोडंसं उशिरानं सुरुवात केली, कारण का आता काल दुपारच्या सत्रात जो पाऊस झाला त्यामुळे मैदान थोडंसं ओलं होतं. आयोजकांनी फार कष्ट मेहनत घेऊन आजचा दिवस इथे संपन्न केलेला आहे आणि सगळ्या मॅचेस खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या आहेत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड 25 धावा. शेवटचे 11 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा. महेश लोखंडे गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. अन्ना 11 संघाचे संघमालक आहेत. टीमचे टीम ओनर आहेत, कॅप्टन आहेत.
इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागे जातोय, विकेट किपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू फार महत्वाचे ठरतील. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या पायगुडी 11 संघावरती दबाव दडपण प्रेशर क्रिएट करेल. कारण का 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सायंकाळच्या 17:53चा पाठलाग करणं इतकं सोपं नाही. आणि पूर्ण होतील का? यावेळीचा चेंडू होता, स्टंपिंग तर केलंय. टेक्नॉलचा वापर थर्ड अंपायर चेक करतायत. तिसरे पंच रमजान शेख सर बिझी होतील आणि टेक्नॉलच्या आधारे थर्ड अंपायरचा निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 53चा पाठलाग सुरू आहे. टार्गेट सेट केले. 24 चेंडू आणि 53 पायगुडी 11 संघाला बनवायच्यात. टॉस झाला, प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तो कुठेतरी अंगलट आलाय की काय पायगुडी 11 संघाच्या, ते देखील या मॅच वरून इथे आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय ते फलंदाज सुरक्षित आहे. डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर स्थिर आहे. इथे चेंडू मात्र खेळलाय. पॉइंटला चांगला फटका आपण पाहतोय. डीप पॉइंटला चेंडू चाललाय, प्रयत्न केलाय, अडवलाय. पायाच्या साह्याने चेंडूला अडवतायत राहुल कोंडरे मामा. तोपर्यंत काही धावा देखील पळून पूर्ण होत आहेत. रनआउटच्या संधी, परंतु तिथे मैदान ते नकार कळवलाय. धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आकडे बदलत आहेत आणि धावपलकोती धावा 27 धावा त्या मात्र धावपलकोती आहेत. 27 रन. फुल टॉस चेंडू होता, अक्रॉस द बॅट खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. 1 बाउन्स, चौकार. खासदार चषकाचा दमदार, दिमागदार, शानदार, बहरदार चौकार. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्डवरती बनवल्यात. 31 धावा धावपलकोती आहेत. 53चा पाठलाग सुरू आहे आणि विजयासाठी अजूनही बनवायच्यात 22 धावा. शेवटचे एक चेंडू या षटकातील फार निर्णायक असेल. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकात मॅच पुन्हा बनेल आणि समीकरण आपल्याला तयार होताना पाहायला मिळेल. 7 चेंडू 22. शपलोन खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट येते. फलंदाज क्लीन बोल्ड. इथे आपण पाहिलं तर फलंदाज आउट होत आहेत, फलंदाज बाद होत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 22 धावा. चला बॅटर थोडं पटपट चला. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 22 धावा. फलंदाज थोडं पटपट चला, वेळ घेऊ नका. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 आपण पाहतोय. पुण्याचे लाडके खासदार मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या स्वप्नातून, कष्टातून आणि संकल्पनेतून, कल्पक उद्गततेतून साकारलेला हा खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. टोटल 37 क्रीडा प्रकार या क्रीडा महोत्सवामध्ये आपण पाहिलं तर समाविष्ट होत आहेत आणि त्यातील एक महत्त्वपूर्ण क्रिकेट हा खेळ तो इथे आपण पाहिलं तर संपन्न होते. उभे पुलपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खासदार क्रीडा महोत्सव आजचा पहिला दिवस. सकाळच्या सत्रात उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर झालेली सुरुवात या स्पर्धेत आपण पाहतोय. इथे मिडल ऑफ द बॅट, परंतु मिस टाइम. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अमर परदेसी डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. राहुल कोंडरे मामा शेवटच्या षटकात डेथ ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती मिळवत आहेत विकेट. फलंदाज बाद. चला बॅटर पटपट चला. न्यू बॅटर सचिन अमृतकर मैदानात येत आहेत. याच परिसरातील पुण्यनगरीतील कोथरूड भागातील द ग्रेट लिचन क्रिकेटर आपण पाहतोय. बॅटिंग साठी सचिन अमृतकर. विजयासाठी 5 चेंडू 22. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. खासदार क्रीडा महोत्सव संपूर्ण पुणे जिल्ह्यात सध्या तरी आपण पाहिलं तर चर्चा सुरू झाल्यात. खासदार क्रीडा महोत्सवाच्या आज सुरुवात झाली. सकाळी पहाटेपासून मॅरेथॉन रनिंगची स्पर्धा आपण पाहिली. त्यानंतर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होती आणि तब्बल 37 क्रीडा प्रकार 29 वेगवेगळी ठिकाणं आणि त्या ठिकाणी हा खासदार क्रीडा महोत्सव मोठ्या थाटामाटात, जोशात, जल्लोषात, आनंदात, उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होणार आहे. ही मॅच 4 ओव्हरची होईल आणि अंधार पडला तरी मॅच कंटिन्यू सुरू राहील. दोन्ही कॅप्टननी मान्य केलेलं आहे त्यामुळे सामना आजच होणार आहे. बॅड लाईटची तक्रार आयोजक स्वीकारणार नाही. कॅप्टननी ते मान्य केले त्यामुळे मॅच होणार आहे. ही मॅच एक शॉर्ट रन आत्ताची एकच धाव. ही मॅच संपली की क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अंपायर सर तुम्ही लगेच रेडी राहायचे.
धावा देखील आपण पाहिलं तर येत आहे. स्कोर कार्ड इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार मिळतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे काही चेंडू राहुल कोंडरे मामांच्या षटकातील बाकी आहेत. इथे फटका खेळलाय. मिस टाइम बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलाय परंतु धावा येत आहेत. पळून पूर्ण केल्या जातील आणि किती धावा बनवल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. 50+ खेळाडू आहे परंतु आजही धावताना त्यांच्याकडे त्याच प्रकारची गती आपल्याला पाहायला मिळते. वेग आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम बी रेडी. जशी मॅच संपेल आपण लगेच एका लाईनीत मैदानावरती जायचे. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय बाकी. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. सरळ बॅटनं समोर येतोय आणि सामना इथे आपण पाहिलं तर जिंकलाय अन्न 11 संघानं. चला दोन्ही टीम एकमेकांना शेकहँड करायला मैदानाच्या बाहेर या. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. अंपायर आपण जागेवरतीच थांबा. समीर जोशी सर, वसीम शेख सर तिथेच थांबा. नवीन बॉल तुम्हाला दिले जातील. नवीन बॉल द्या. अभि सर नवीन बॉल द्या. आणि चला पटपट. क्षेत्ररक्षण करणारी टीम चला. बॅटिंग करणारी टीम आपले बॅटर पाठवा. चला 50+ खेळाडू सगळ्यांना विनंती आपण